मित्रांनो, आज मी हा हँडपीटसाठी चिक्स घेणार आहे. याच्यामध्ये केज असा रेडी केलेला आहे मी. चार चिक्स आहेत पायनॅपल कलरचे. त्यातनं 2 चिक्स आता मोठे झालेले आहेत, ते काढून घेतो. बाकीचे 2-4 दिवसांनी घेऊ. चला तर एक एक करून आपण यांना केजमध्ये ठेवूया. पण आता 2-3 दिवसांनी घेणार. मित्रांनो, हे कनूरचे चिप्स त्याने हँडपीट करणं खूप जरुरी असतं. कारण की 4-5 पिल्ले असले की त्यांचे पेरेंट्स चांगल्या प्रकारे त्यांना फीड घालत नाही, आणि फीड भरवला नाही तर मग ते वीक होऊन मरून जातात. आणि दुसरा प्लस पॉईंट असा आहे की आपण जर हे चिक्स काढले तर ब्रीडिंग फास्ट होते, पुन्हा लवकर अंडे देणार. त्यामुळे आपल्याला हे काढणं जरुरी असतं. आणि आपण हँडपीटमध्ये कसं 100% त्यांना वाढवतो. कनूरमध्ये मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, 2-3 वेळेला माझ्याकडे चिक्स ऑफ झालेले आहेत त्यांच्याकडून. व्यवस्थित वाढवत नाही 3-4 पिल्ले असले ते हँडपीट करणं जरुरीच असतं. मित्रांनो, आज मी काल जे चिक्स काढलेले आहेत कनूरचे, त्यांना आज मी हँडपीट करणार आहे. कसं करणार आहे ते आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. हा मी हँडपीट बनवलेला आहे. रिममधून एअर पूर्ण पास करून घ्यायचं, कारण की ते जर एअर जर त्यांच्या पोटामध्ये गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो नसेमध्ये. त्याच्यानंतर टेम्परेचर चेक करायचं असं आपल्या स्किनवर. थोडं जास्त गरम आहे, त्यामुळे हां आता ठीक आहे. असं थोडं हळूहळू भरवायचं. सुरुवातीला थोडा त्रास होणारच, त्याच्यानंतर होऊन जाते. इझिली घेतात बघा. पण त्यांना 4 ते 5 ml एकेकाला देणार. सुरुवातीला कमीच द्यायचं. पाहू शकता मित्रांनो, आपण त्यांचं आता हँडपीट केलेली आहे. पाक पूर्ण जास्त भरायचं नाही, थोडा लूजली ठेवायचा. तर 60 ते 70% त्यांना हे करायचं हँडपीट. पाहू शकता अशा प्रकारे हँडपीट भरवली जाते. दिवसातनं 3 ते 4 वेळा तरी हँडपीट भरवायची, आणि कमीच भरवायची, जास्त भरवायची नाही. आपण एक साथ जास्त भरण्याच्या प्रयत्नामध्ये आपण त्यांचा जीव गमावू शकतो, कारण की ओव्हरलोड कोक भरल्याने पण त्यांना दुखापत होऊ शकतो आणि तिला मरू शकतो चिक्स. तुम्हाला जर माझी व्हिडिओ कशी वाटली, जर चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की कधी पण मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तर तुमच्याकडं पोहोचणार.